अहमदनगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागद उस्सल। 40 वर्षापूर्वी कोटा या ठिकाणी बन्सल क्लासला सुरुवात झाली। बन्सल क्लासने लाखो डॉक्टर इंजिनियर हे यशस्वीरित्या घडवले आहेत। या बन्सल क्लासमध्ये शिक्षण घेण्याची अनेक विद्यार्थ्यांची पालकांची इच्छा असते की आपला विद्यार्थी त्या ठिकाणी शिकला गेला पाहिजे, परंतु आपलं राज्य सोडून परराज्यात या शिक्षणासाठी जावं लागत असे। हीच गोष्ट चंदूलाल बिहानी यांनी ओळखली आणि महाराष्ट्रामध्ये बन्सल क्लासला सुरुवात केली। आणि नुसतं महाराष्ट्रात नाही तर आता आपण पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बन्सल क्लासेसच्या शाखा या ओपनिंग होत आहे, शाखेंचे ओपनिंग होत आहे आणि त्यातील एक शाखा आपल्या अहमदनगर शहरामध्ये सुरू झालेली आहे। या शाखेचं उद्घाटन आज अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। राजस्थान कोटा येथील शिक्षण क्षेत्रात नावाजलेले बन्सल क्लासेसने आता महाराष्ट्रात प्रवेश केला असून राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवर्तक चंदूलाल मोहनलाल बिहानी यांनी महाराष्ट्रात 16 बन्सल क्लासेसच्या शाखा सुरू केल्या आहेत। अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर बन्सल क्लासेसची 5 मजली इमारत दिमाखात उभी असून या क्लासचे उद्घाटन महाराष्ट्र मीरा संत परमपूज्य सुश्री अलकाश्रीची यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्रामबाई जगताप हे उपस्थित होते। यावेळी प्रमुख उपस्थितांनी बन्सल क्लासेसला शुभेच्छा दिल्या। संकल्प लिया है कम से कम 60 से 100 क्लासेस ब्रांचेस महाराष्ट्र में खुले। उनका एक जो एम मुझे लगा कि जहाँ पर भी बन्सल क्लासेस ओपनिंग होगा वहाँ पर एक सुंदरकांड होगा। सुंदरकांड के लिए रामचरित मानस में लिखा हुआ है कि गुरु रह गया पढ़ न बुराई, अलग काल विद्या समाई। गुरु के घर बच्चे पढ़ने लगे, थोड़े ही समय में उनको बहुत विद्या प्राप्त हुई। ऐसे बन्सल क्लासेस है, कम समय में अच्छी विद्या और अच्छे स्टूडेंट तैयार करना, ये मेरी शुभकामना है। मैं शुभकामना देती हूँ बिहानी जी टीम को कि आप इसी तरह अच्छे कार्य करते रहे तो एक दिन महाराष्ट्र में नहीं पूरे भारत में आपकी क्लासेस का ब्रांचेस का उद्घाटन होगा। उनको बहुत बहुत साधुवाद देती हूँ और आज के सुंदरकांड के लिए आप सबको आमंत्रित करती हूँ। जय गुरुदेव। याच्या संबंध असणारे बाकी सर्व सहकारी असतील हे सर्वांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये बन्सल क्लासेस याचे एक नव्यानं संकल्प केला आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 17-18 ब्रँचेस सर्वांनी एकत्र येऊन आता पुढाकार घेऊन आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात केली आहे। मग अशी आपल्याला माहिती देत असताना थोडी बंगालीमध्ये माहिती दिली, थोडी हिंदीमध्ये दिली, अशी वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी आपल्याला माहिती दिली। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की याची बन्सल क्लासची सुरुवात कुठून झाली। हे राजस्थानसारख्या एका छोटा तालुका स्तरावरून झाली आणि नंतर या कोट्याचं
कोटा म्हणजे जरी नाव छोटं असलं कुठलाही भाग असला तो कोटा ही बऱ्याच लोकांना सुपरिचित आहे आणि विशेषतः बांधकाम क्षेत्रामध्ये जे काही व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना कोटा हे नावाने माहिती आहे. कारण की आपण तिथं कोटा काही ठराविक कामं करताय विशिष्ट सर्वांनाच माहिती आहे आणि त्यामुळं तिथून ही सुरुवात झाली आहे आणि भारतभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये या बन्सल क्लासेसची सुरुवात झाली आहे. त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील जी सुरू झाली त्यात आज नगरमध्ये देखील सुरू झाली आहे. आणि खरं तर आपण पाहतो की सातत्याने शिक्षण क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये आपलं सातत्य ठेवून काम करावं लागतं. क्लासेसच्या माध्यमातून जे काय आपण पाहतो की वेगवेगळे क्लासेस आम्हाला नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात, विशेषतः नगर शहरामध्ये पाहायला मिळतात. आणि नगर शहरामध्ये पाहायला मिळतात त्याचं कारण असं की शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. जसं बरेच लोक नगरून काही इथे शिक्षण असतं तर त्याला ते पुण्यामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं असतं. तर पुणे शहर हे शिक्षणाकरता प्रसिद्ध शहर. तसं नगर जिल्ह्यामध्ये देखील शिक्षणाकरता जर प्रसिद्ध ठिकाण असेल तर ते नगर आहे. इथं आजूबाजूला मोठमोठे कॉलेजेस आहेत, वेगवेगळ्या 10वीच्या बोर्डच्या स्कूल्स असतील, CBSE बोर्डच्या स्कूल असतील, या सगळ्या नगरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ह्या विस्थापित झाल्या आहेत, प्रस्थापित झाल्या आहेत. आणि या सगळ्या बाबतीमध्ये शिक्षण घ्यायचं असतं लोकांचा ओढा असतो. तालुका स्तरावर माणूस राहिला असेल तर तो इथं छोटंसं घर घेतो, हाऊसिंगचा असतो, फ्लॅट असतो आणि कशा करता नगर राहायचं तर माझ्या मुलाचं चांगलं दर्जेदार शिक्षण झालं पाहिजे याच्याकरता तो ग्रामीण भागातला मनुष्य नगरमध्ये फॅमिली शिफ्ट करतो आणि ते शिक्षणाकरता. आणि म्हणजे क्लासेसच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे मदत होती ग्रामीण भागातल्या मुलांना की कुठेतरी शिक्षणाचा दर्जा वाढवण्याकरता, शिक्षणाचं गुण वाढवण्याकरता बऱ्याच वेळेला पालकांचा आग्रह असतो. पूर्वी फार क्लासेसची संकल्पना नव्हती. आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये जायचो, शाळा संपली घरी आले की परत क्लासेस असायचे. तर ते क्लास एकाच शिक्षकांना सगळे क्लासेस असायचे, त्याला काही वेगवेगळे क्लासेस नसायचे. तर आता अशोकराव प्रत्येक वेगवेगळ्या विषयाचा वेगळा क्लास झाला की आता कुठल्या विषयामध्ये वीक आहे तुम्ही मार्क पडता त्याचे क्लासेस लावले जातात. परंतु तो वीक नसतो, आपण त्याला सांगत असतो तू वीक आहे म्हणून तो क्लास लावायचा. त्या तुझ्याची मानसिकता ही ढासळती. कुठलाही मुलगा घडत तसं पाहिजे तो वीक नसतो, पण त्याला मानसिकरित्या ते आपण सांगितलं पाहिजे. बऱ्याच वेळा थोडेफार कमी जास्त मार्क पडले की त्याला पालकसारखं सांगत असतो तू याच्यामध्ये वीक दिसतो, शिक्षकही सांगतो तू वीक आहे, तर तसा मुलं पुढे वीक नसतो. पण क्लासेस लावले त्याच्या मनामध्ये ते कोरलं जातं की तू या विषयामध्ये वीक आहे म्हणून तुला त्याच विषयाचा क्लास लावला. असं देखील बऱ्याच वेळा घडतं. पण तसं तर खरं की वस्तू पाहता आपण तशी परिस्थिती नसते. चांगले मुलं हुशार असतात, क्वालिटीचे मुलं आजकाल आपण पाहतो की अगदी एक वर्षाचा सुद्धा मुलगा नसेल तरी तो आज आई वडिलांच्या मोबाईलचं लॉक उघडतो. ते वीक काय आपण म्हणू शकत नाही. एवढे मुलं आता हुशार झालेले आहेत, हुशारच आहेत, हुशारपेक्षा अजून हुशार आहे. आणि त्यामुळं या सगळ्या माध्यमातून आपण त्याला अधिकचं स्कॉलर बनवण्याकरता आज तसे बन्सल क्लासेसने पुढाकार घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे की फार आपलं आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं आहे याच्या माध्यमातून मला खात्री आहे एक दर्जेदार शिक्षण जे ग्रामीण भागातल्या लोकांचं एक म्हणणं असतं की आपल्या मुलाला नगरला ते आणतात शिक्षणाकरता आणतात. तर क्लासेसच्या माध्यमातून तुमच्या या बन्सलच्या माध्यमातून मला खात्री आहे की आज बिहारी साहेब तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या मंडळी पुढे येऊन आता हे पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. याचा फायदा या नगर जिल्ह्यातील सर्वसामान्य वर्गातून येणाऱ्या प्रत्येक वर्गाला याचा फायदा होईल. आणि नगरचा आम्ही पाहतो की 10वीचा निकाल असेल, 12वीचा निकाल असेल, हा नेहमी बोर्डामध्ये नंबर येत असतो आमचा नगरचा. आणि तुमच्या क्लासेसच्या माध्यमातून खात्री वाटते की 10वी आणि 12वी मध्ये आता संख्या जी काय 2-5 यायची बोर्डामध्ये ती आता वाढलं तुमच्यामुळे. तो वाढला की आम्हाला आनंद होतो. आम्ही पुढे करत असतो आम्हाला सांगायला आनंद होतो की आमच्या एवढे मुलं बोर्डामध्ये आले. अभिमान वाटतो की आपल्या जिल्ह्याचे मुलं आले, अभिमान आम्हाला सर्वांना वाटत असतो. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून माझे सर्व या कामामध्ये एक भर पडणार आहे, चांगला दर्जा वाढणार आहे. आणि ज्यावेळेला हे मुलं शिकतील पुढे जातील तर नगरचे विद्यार्थी, नगर जिल्ह्यातले विद्यार्थी हे आता फक्त नगरपुरते मार्केट राहिलेले नाही, नासापर्यंत देखील सायंटिस्ट म्हणून देखील आमचे नगरचे विद्यार्थी आज गेलेले आहेत. याचा एक वेगळा अभिमान आम्हाला वाटतो. आणि त्याच्यामध्ये भविष्यामध्ये हे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून भर पडेल. एक चांगल्या रीतीने शिक्षण क्षेत्रामध्ये एक क्रांती ही आपल्या बन्सल क्लासेसच्या माध्यमातून राहील हे सारख्या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सर्वच टीमला फार वेळ न घेता मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. राजस्थान कोटा येथील बन्सल क्लासने आतापर्यंत 1 लाखाहून अधिक डॉक्टर, इंजिनियर घडवले आहे. त्यांच्या या यशस्वी शिक्षण प्रणालीमुळेच पालकांचा आपल्या विद्यार्थ्यांना बन्सल क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न असतो. यामुळे विद्यार्थ्यांना आपले राज्य सोडून परराज्यात जावे लागत असे. परंतु आता बन्सल क्लासेसनेच महाराष्ट्रात प्रवेश केल्याने ही समस्या दूर होणार आहे.
लवकरच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही बन्सल क्लासेसच्या इतर शाखेला सुरुवात होणार आहे. वेरी वार्म गुड मॉर्निंग सभी दर्शक को मेरा अभिवादन. बड़े फख्र के साथ ये कहना पड़ रहा है कि पूरे महाराष्ट्र में ब्लॉक से हम लोग बन्सल क्लासेस चालू करने का हर एक जिला और तालुका प्लेस में खोलने का प्लानिंग कर रहे हैं. जैसा आप सभी लोग जानते हैं, बन्सल क्लासेस लास्ट 40 ईयर्स से इससे एकेडमिक लाइन में काम कर रही है. इसके कई लाखों स्टूडेंट डॉक्टर्स और IITs बने हैं. और चूँकि किसी भी स्टेट का अगर डेवलपमेंट देखा जाए तो वहाँ से ये कैलकुलेशन किया जा सकता है कि उस वहाँ से कितने IIT हुए हैं, कितने मेडिकल हुए हैं और उसका प्रिपरेशन कैसा हुआ है. जैसा कि अभी तक दूसरे स्टेट आगे आ रहे थे, लेकिन देखा जाए तो महाराष्ट्र में बहुत ज़्यादा टैलेंट है और इस टैलेंट को सही तरह से गाइड करने के लिए बन्सल क्लासेस ने और स्पेशली हमारे चंद्रूलाल बियानी साहब पूरे महाराष्ट्र में हर एक एरिया में बन्सल क्लासेस खोलने का बीड़ा उठाए हैं. और इनका मानना है कि महाराष्ट्र में टैलेंट बहुत ज़्यादा है, उन्हें सही तरह से गाइड करने की ज़रूरत है. अगर सही तरह से उन्हें गाइडेंस बच्चों को मिले तो वो एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिजल्ट दे सकते हैं. और इसी को ध्यान में रखते हुए बन्सल क्लासेस महाराष्ट्र के हर एक प्लेस में खोला जा रहा है. आज हमारे यहाँ अहमदनगर के ब्रांच का उद्घाटन है और इसके बाद सोलापुर में 8 तारीख को वहाँ पर ओपनिंग है और धीरे धीरे हम लोग अलग अलग, उसके बाद नासिक में हमारा 17 को ओपनिंग है. बन्सल क्लासेस के बारे में शॉर्ट में ये कहना चाहेंगे कि लास्ट 40 ईयर्स एक छोटा सा जगह था कोटा, जिसको शायद लोग नहीं जानते थे, लेकिन बन्सल साहब ने वहाँ एक क्लासेस चालू किया और उसके बाद वो कोटा आज इंडिया के हर एक जो भी वेल एजुकेटेड पेरेंट्स हैं वो जानते हैं कि कोटा किस लिए फेमस है. कोटा इसलिए फेमस है, बन्सल क्लासेस के लिए फेमस है. और IITians वहाँ से प्रोड्यूस होते हैं, मेडिकल्स के स्टूडेंट प्रोड्यूस होते हैं. तब बन्सल साहब ने सोचा कि ये जो सारा कुछ है ये संभव नहीं है एक ही जगह से पूरे इंडिया को इंडिया के स्टूडेंट को गाइड करने के लिए. तो इसके बाद इन्होंने फ्रेंचाइजी सिस्टम चालू किया, अपने फैकल्टीज़ को ट्रेन करना चालू किया और उसकी मदद से ये पूरा इंडिया में धीरे धीरे ब्रांचेस खुल रहे हैं. और महाराष्ट्र में ये हर जगह छोटे से छोटे जगह तक पहुँचे, तालुका प्लेस में पहुँचे, डिस्ट्रिक्ट प्लेस में पहुँचे, केवल बड़े शहरों तक ही न रहे. तो इसका बीड़ा हमारे चंद्रूलाल बियानी साहब ने उठाया है और उनकी लीड में, उनके नेतृत्व में हम सभी, हमारी टीम बहुत तेज़ी से काम कर रही है. वेल ट्रेंड कोटा के फैकल्टीज़ बन्सल क्लासेस में जुड़ रहे हैं और वहाँ के वेल ट्रेंड फैकल्टीज़ हर एक तालुका प्लेस में जाना है. तो इसलिए बच्चों को जो कि तालुका प्लेस में रहते थे, डिस्ट्रिक्ट प्लेस में रहते थे, जिन्हें बहुत ही अच्छी तरह की का गाइडेंस नहीं मिलता था इंजीनियरिंग के लिए, मेडिकल के लिए, अब यह पूरी तरह से संभव है. और इस पर वेल ट्रेन फैकल्टीज, बहुत ही क्वालिफाइड और ट्रेन फैकल्टीज आकर बच्चों को गाइड कर रहे हैं. फिजिक्स, केमिस्ट्री, मैथमेटिक्स में बन्सल क्लासेस स्पेशली चालू हो रहा है 5th क्लास से. फाउंडेशन क्लासेस 5th क्लास से फाउंडेशन क्लास हमारा चालू हो रहा है. 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th तक हमारा फाउंडेशन चल रहा है और उसके बाद 11th और 12th में हमारा मेन टारगेट है IIT और नीट का. चूँकि कहा जाता है कि ये वार फील्ड में जो भी पहले जाता है उसको हमेशा लीड मिलता है, उसका बेनिफिट मिलता है. उसी तरह अगर स्टूडेंट बड़े सपने देखे हैं और उस सपने की तैयारी अगर स्टार्टिंग से की जाए तो सफलता मिलना बहुत ही आसान हो जाता है. कुछ गुड हैबिट्स अगर क्रिएट कर दिया जाए बच्चों में तो अपने आप सफलता मिल जाती है. और 5th क्लास से ही जब हम बच्चों को गाइड करना चालू करते हैं तो बहुत ही जब वो 9th 10th तक आते हैं तो उनका हर एक सब्जेक्ट का, स्पेशली साइंस का कंसेप्ट बहुत ज़्यादा क्लियर हो जाता है और साइंस में अपने आप में इंटरेस्ट क्रिएट हो जाता है, जिससे उन्हें मेडिकल इंजीनियरिंग क्लियर करना बहुत ही आसान हो जाता है. और इसी तरह बन्सल क्लासेस पिछले कई सालों से 40 ईयर्स से इस फील्ड में है. उनकी हमारा बन्सल क्लासेस का जो कंटेंट है, मटेरियल है, इतना अप टू डेट है और इतना अच्छा है कि उसकी पैरेलल कह सकते हैं कि किसी भी कोचिंग इंस्टीट्यूट का नहीं है. क्योंकि बन्सल शुरू से लीड किया है तो और सब जितने भी कोचिंग क्लासेस हैं इसके बाद आए हैं उसी को फॉलो करने की कोशिश किए हैं, लेकिन डुप्लीकेट होता है, ओरिजिनल होता है. और ये बन्सल क्लासेस शुरू से 40 ईयर्स से इस फील्ड में काम कर रहा है और इसके वेल ट्रेन फैकल्टी होने की वजह से, अच्छी तरह से गाइडेंस मिलने की वजह से बच्चों में सफलता का रेट कई गुना बढ़ जाता है. आइए बन्सल क्लास से जुड़िए, विश्वास कीजिए, विश्वास में बहुत बड़ी ताकत है और ये 40 साल का इतिहास है. सफलता आपके पास आ गई है, बस उसको एडॉप्ट कीजिए. आइए ज्वाइन कीजिए बन्सल क्लासेस. सफलता की गारंटी हम सभी देते हैं. विश्वास कीजिए, विश्वास में बहुत बड़ी ताकत है. आइए एक बार फिर से आप सभी का स्वागत करते हैं बन्सल क्लासेस में. विदाउट एनी हेजिटेशन, ज्वाइन इट. बिलीव यू आर गोइंग टू ज्वाइन वन ऑफ द बेस्ट इंस्टीट्यूशन
who will take you up to the greater height, touch the sky with the glory. Come and join the Bansal classes. Thank you. फिर मिलेंगे हम सभी. बहुत बहुत धन्यवाद. 1 लाखपेक्षा जास्ती डॉक्टर आणि इंजिनियर घडवणारा क्लास म्हणजे बन्सल क्लास. हा बन्सल क्लास कोठ्यामध्ये आहे आणि या बन्सल क्लासची फ्रँचायझी पूर्ण महाराष्ट्राची फ्रँचायझी ही चंदुलाजी बियाणी यांनी महाराष्ट्रासाठी आणलेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जवळपास 17 ते 18 ठिकाणी यशस्वीरित्या हा क्लास चालू झालेला आहे आणि ह्याची घोडदौड अशीच पुढं चालू राहून जवळपास 4 ते 5 महिन्यामध्ये 50चा टप्पा हा गाठणार आहे. ह्याची विशेषता ही आहे की ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण हे दिलं जातं आहे महाराष्ट्रामध्ये. ते कोठ्या इथून आलेले टीचर आणि तिथे ट्रेनिंग घेतलेले टीचरच येऊन हे इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये क्लासेस घेत आहेत. ह्याचं कारण हे ह्या महत्त्व ह्याच्यासाठी आहे महाराष्ट्राला की कोठ्यामध्ये जाणारा जो वर्ग आहे तो आता थांबेल आणि इथंच कोठ्याचं शिक्षण पूर्ण मिळेल आणि ह्यामुळे सर्वांनी या कोठ्यामध्ये जे जाऊ शकत नाहीत, कोठ्यामध्ये काही जाण्याच्या अडचणी असतात, त्यांच्यासाठी ग्रामीण भागामध्ये तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम ज्यांनी चंदुलाजी बियाणी यांनी केलं आहे आणि त्यांचे कार्य करण्याचं कारण हे आहे की त्यांना समाजकार्याची खूप मोठी आवड आहे आणि या समाजकार्याच्या आवडीच्या भावनेतूनच त्यांनी हा क्लास इथं आणलेला आहे. यशस्वीरित्या या क्लासची घोडदौड चालू आहे आणि उत्तम चांगल्या प्रकारे व्यवस्थित ह्या क्लासला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्याबरोबर खूप मोठी टीम आहे आणि ही टीम सर्वजण मिळून महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काहीतरी कार्य करण्याच्या ज्या धडपड भावनेतून पुढे जात आहे ते कंप्लीट होत आहे. धन्यवाद. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार बन्सल क्लासच्या वतीने करण्यात आला. बीजी सिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या प्रसंगी नगरसेवक विनीत पौल बुत्ते, सचिन जाधव, अमोल गाडे, बाळासाहेब पवार, निखिल वारे, डॉक्टर रामेश्वर भांगल, प्राध्यापक कैलास घुके, प्राध्यापक विष्णू घुके, प्राध्यापक संजय सूर्यवंशी यांच्यासह बन्सल क्लासचे शिक्षकवृंद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर संघर्ष ब्युरो, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.